मार्च महिन्याच्या ऐन कडक उन्हाळ्यामध्ये उद्योजक राजू खरे यांनी भागवली जनतेची तहान। उद्योजक राजू खरेंनी केला होता ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा। तब्बल 70 दिवस मोहोळ मतदारसंघात 14 टँकरच्या माध्यमातून पाणी वाटप सुरू होतं। काही गावांना स्वखर्चातून बोर मारून मोटार बसवून दिली। मोहोळ मतदारसंघातील मोफत पाणी सेवेची सांगता उत्साहात संपन्न झाली आहे। मोहोळ तालुक्यात वाड्या वस्त्यावरील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असणारी भटकंती लक्षात घेऊन उद्योजक राजूभाऊ खरे या जलदूताने मोफत पाणी सेवा उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला। मार्च महिन्यापासून तब्बल 14 टँकरच्या माध्यमातून उद्योजक राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यातील गावांना व वाड्या वस्त्यावरील सर्वसामान्य जनतेला मोफत पाणी पुरवठा केला। यावेळी तालुक्यातील बहुसंख्य महिला भगिनींनी दिवस रात्र पाणी पुरवठा करणाऱ्या या टँकरचे चालक वाहक यांचा यथोचित सन्मान करून शुभेच्छा दिल्या। स्वखर्चातून जनतेची तहान भागवणाऱ्या जलदूत उद्योजक राजू खरे यांच्या या सेवाभावी कार्याचं कौतुक करीत जनतेने त्यांचे आभार व्यक्त केलेत। नारळ फुटला आणि कंठ दाटला। यंदा कडक उन्हाळा होता। मोहोळ तालुक्यातील अनेक गावं तहानली होती। घशाची कोरड घेऊन लोक आशेने प्रशासनाकडे पाहत होते। कुणीही पुढे आलं नाही। लोकांच्या अशा संकटात राजू खरे नावाचा माणूस पुढे आला आणि त्याने आपल्या खिशाला झळ लावत 1-2 नव्हे तर तब्बल 14 टँकरने मोहोळ मतदारसंघातील गावांना टँकरने पाणी देऊन लोकांच्या दारात जाऊ लागले। एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता तर दुसरीकडे कृतज्ञतेचे पाणी लोकांच्या डोळ्यातून वाहू लागलं होतं। उन्हाळा संपेपर्यंत हे टँकर लोकांची तहान भागवत राहिले। आता पाऊस झाला, मनमोकळेपणाने बरसला, विहिरीला पाणी आलं, आटलेल्या बोर सुरू झाल्या, लोकांच्या चेहऱ्यावर समाधान फुललं। आता टँकरच्या पाण्याची कुणालाच गरज नाही। त्यामुळे राजू खरे यांनी हे टँकर परत बोलावून घेतले। लोक म्हणू लागले, खरा पाणीदार माणूस कसा असावा तर तो राजू खरे यांच्यासारखा असावा। प्रथम गणपतीला नारळ फोडण्यात आला आणि मोहोळच्या चंद्रमौळी गणेश मंदिरात या उपक्रमाची सांगता झाली। जनतेची तहान भागवणाऱ्या टँकर चालकांचा सन्मान राजू खरे यांचे बंधू विजू खरे आणि परिवाराच्या वतीनं सर्व वाहन चालक यांना मानाचं श्रीफळ मायेची शाल पांघरून सत्कार करण्यात आला। लोक फक्त पाहत होते। त्यांना खूप काही बोलायचं होतं पण शब्द मुके झाले। नारळाच्या पाण्यासोबत लोकांच्या डोळ्यातही पाणी आलं। डोळ्यातला एक एक थेंब राजू खरे यांची कृतज्ञता व्यक्त करीत राहिला। जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा।